Jai Hind, ladies and gentlemen. This is Dr. Rajeshwari Wankhede, President Life Skills Foundation Nagpur. Let me tell you something about Life Skills Foundation Nagpur, which is unique. फक्त एक इच्छा आमच्या मनात, त्याच्यामुळे लाईफ स्किल्स फाउंडेशन हे 98 प्रोग्राम्स पूर्ण विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही आतापर्यंत केलेले आहेत. आणि ती भावना अशी आहे की इथल्या प्रत्येक पालकाच्या मनात, इथल्या प्रत्येक शिक्षकाच्या मनात, प्रत्येक मुलाच्या मनात आम्हाला राष्ट्रप्रेमाची भावना ही तयार करायची आहे. मित्रांनो, आजच्या ह्या युगामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की युवकांना नोकऱ्या लागणं ही फार मोठी काळाची गरज आहे. आणि मित्रांनो, हे जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये डिफेन्स ऑफ मिनिस्ट्रीमध्ये जेवढ्या जागा भारतामध्ये निघतात तेवढ्या जागा कोणत्याच क्षेत्रामध्ये भारतात नव्हे तर जगात निघत नाही. मित्रांनो, ते 20 वर्ष या वयोगटातील लोकांना नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी परमनंट नोकऱ्या आहेत हे सांगणारं कोणीतरी माध्यम असलं. आणि लाईफ स्किल्स फाउंडेशन हे असं एक माध्यम आहे का जे माध्यम या गोष्टीकडे प्रकर्षाने जनजागृती करण्याचं काम करत आहे. आणि फक्त जनजागृतीचं काम नाही, पण लाईफ स्किल्स फाउंडेशन मध्ये एक फिलिंग ऑफ ओईंगनेस आहे. मंडळी, कुठलाही मुलगा हा आमच्याकडे 12वी नंतर जर आला आणि 1 वर्ष थांबला तर त्या एका वर्षामध्ये 18 ते 19 या वयोगटामध्ये तो डिफेन्सच्या 8 ते 10 परीक्षांची तयारी करतो आणि तो नोकरीला देखील लागतो. मला आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की आमचा जो निकाल आहे हा 100% आहे. Hi guys, myself Rohit Rivtavde from Chandrapur. I'm here for 11th, 12th plus NDA. Now I'm in 12th class. Talking about academy infrastructure और faculties, यहाँ मतलब घर जैसा ही वातावरण है. घर से कुछ डिफरेंट तो नहीं है. मुझे अभी लगभग 1 साल हो चुका है यहाँ पर. मुझे लगता नहीं है कि मैं अपने घर से दूर हूँ. और मैम और सर हमारे पापा मम्मी जैसे हैं. टॉकिंग अबाउट टीचर्स एंड सर्स, टीचर्स जो है वो बहुत ही घरेलू टाइप की है. कोई ऐसा डांटा वगैरह ज़्यादा नहीं है, बट जब कोई गरज पड़ते तब तो सब डांटते ही है. और टॉकिंग अबाउट मेस, जो स्पेशली हमारे काकू वगैरह हैं, वो तो बहुत ही अच्छा खाना बनाती है. ओवरऑल जो कंक्लूजन है वो कि हमारी अकेडमी बेस्ट है. अगर आपको लगता है लाइफ में कुछ बनना चाहिए, सो यू कैन जॉइन रक्षण डिफेंस प्रिपरेटरी अकेडमी. मंडळी, 11वी 12वी प्लस NDA या महत्वाच्या एका एंट्रीची तयारी ही सुद्धा आपल्या अकॅडमीतून होते. आता लोकांना फक्त NDA माहित आहे, पण हे नाही माहिती की जर NDA क्वालिफाय नाही केलं तर देर इज अनदर एंट्री कॉल्ड TES, टेक्निकल एंट्री स्कीम. ती जी एंट्री आहे ती अनेकांना माहिती नाही, ती आपल्याला आपण इथे देऊ शकतो. माझे नाव सुषमा तेजराम पुराम आहे. मी खडकी या गावात भंडारा जिल्ह्यामधून आलेली आहे. या अकॅडमीचे नाव रक्षण डिफेन्स अकॅडमी आहे. इथे मी शिक्षणाकरिता आली आहे आणि 12वी झाली आहे. 12वी नंतर BSc कंप्लीट झालेली आहे. आता समोरच्या शिक्षणासाठी मी इथे कॉम्पिटिटिव्ह क्लासेस चालू केलेली आहे. आणि इथची अकॅडमी खूप छान आहे. इथे सगळ्या गोष्टी म्हणजे शिकायला भेटतात. सगळ्या गोष्टींना म्हणजे मॅडम वगैरे, मॅडम सर वगैरे ते चांगल्या प्रकारे आम्हाला सांगतात. इथे चांगल्या म्हणजे कसं राहायचं, का करायचं, शिक्षणामध्ये कोणत्या अडचणी आल्या, का आल्या, सगळ्या विचारतात. आम्हाला पर्सनली आमच्याशी बोलतात वगैरे. सगळ्या गोष्टी चांगल्यानं होतात इथे. सगळ्यात मेन म्हणजे इथे फिजिकलवाले सर आहेत, ते पण फिजिकल आमच्या चांगल्याने घेतात. सगळ्या गोष्टीला सांगतात, आम्हाला उत्साहन करतात, प्रोत्साहन देतात. अजून मॅम पण आहेत, ते म्हणजे मॅमनी पण मला वाटत नव्हतं इथे येऊन की माझं काही होणार नाही समोरून. पण इथे आली तर मला समजलं की नाही बाबा, की आपली पण जिंदगानी आहे, की जमू शकते. माझी जिंदगानी खूप म्हणजे बहुत परिस्थितीमध्ये गेली होती. इथे येऊन मला चांगलं वाटलं. अजून एवढे बोलून आपले 2 शब्द समाप्त करते. जय हिंद. जसं आपण लहान बाळाला बोट धरून आपण जसं चालवणं शिकवतो, तसं हे लाईफ स्किल्स फाउंडेशन हे बाळाला बोट धरून पदोपदी शिक्षण कसं घ्यायचं, काय करायचं, कोणतं शिक्षण घ्यायचं आणि त्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या कशा रिझॉल्व्ह करायच्या, कशा सॉल्व्ह करायच्या, हे सगळ्या गोष्टी हे लाईफ स्किल्स फाउंडेशन शिकवतं. आणि मला असं वाटतं की लाईफ स्किल्स फाउंडेशनचा संपूर्ण फायदा या समाजाला होण्याच्या दृष्टिकोनातून आपण या लाईफ स्किल्स फाउंडेशन
मदत घ्यावी आणि आपलं जीवन सुलभ करावं. इथलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये स्मार्ट क्लासरूम्स, अत्याधुनिक मेस आणि वेल फर्निश्ड हॉस्टेल्स हे सगळं आहेच, पण एक अशी गोष्ट आहे जी दुसरीकडे पैसे देऊन विकत मिळत नाही. ते म्हणजे आम्ही प्रत्येक मुलामध्ये देशप्रेमाची एक भावना रुजवतो आणि वन्स ही बिकम्स और शी बिकम्स प्राइड ऑफ द नेशन, देन लिव्हिंग अ किंग साइज और अ क्वीन साइज लाईफ इज नॉट डिफिकल्ट एट ऑल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.